हे ईश्वरा, हे निर्मिका, या बाळाला दीर्घायुष्य दे. उन्हाचे चांदणे उंबऱ्यात पडती, डाव सोनेरी सुखाचे स्वप्न रूपी मांडते. आपल्या सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. या विनंतीचा मान राखून आपण मदतीचा हात पुढे केला त्याबद्दलही आपले मनपूर्वक आभार. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे ईश्वरा, हे निर्मिका, या बाळाला दीर्घायुष्य दे. आजाराशी संघर्ष करायला बळ दे. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येऊ दे. त्याच्या पालकांना आयुष्याचा किरण दिसू दे. तूच या जगाचा पालन करता आहेस. या संकटातून बाहेर निघण्याचा तूच मार्ग दाखव. आमची प्रार्थना तू स्वीकार कर. जय हिंद. धन्यवाद. माणसाच्या आयुष्यात जसे आनंदाचे क्षण आहेत तसेच कठोर परीक्षा घेणारे क्षण देखील आहेतच. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जात असतो. कुमार समर्थ किरण आगरे हा 1 वर्षाचा चिमुकला मागील 1 वर्षापासून सूर्या हॉस्पिटल येथे निमोनिया या आजाराशी संघर्ष करत आहे. आतापर्यंत 22 ते 23 लाख रुपये खर्च झाले असून अजून 4 लाख रुपये अपेक्षित आहेत. या बाळाला व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम ही बाळाचे वडील श्री किरण काशीनाथ आगरे यांस देण्यात येणार आहे. उन्हाचे चांदणे उंबऱ्यात पडती, डाव सोनेरी सुखाचे स्वप्न रूपी मांडते. स्वप्न साकार करण्या रंगभूमी उतरती. खेळ हा कालचा आज कोण जिंकते. हरवले कवळसे संगे मिळून शोधती. मराठी रंगभूमीवरी आली नवी निर्मिती. महाराष्ट्राची कला जोपासणारी कला संस्कृती. नमस्कार. कला संस्कृती ही संस्था उदयास येताना ही संकल्पना जाहीरपणे मांडून त्याची पूर्तता होण्याचा अट्टहास धरणारा मी एक प्रतिनिधी. आजच्या या औदार्य अनुभूती एक हात मदतीचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. कला संस्कृतीच्या अविस्मरणीय प्रवासातील मी एक कलावंत. आपल्या या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये मी सौ कोमल किरण खाके सहर्ष स्वागत करते. कला, साहित्य, नाटक, चित्रपट किंवा इतर कोणतीही कला असू दे जी माणसाच्या भावविश्वाचा आरसा असते. अगदी बरोबर. ही कला माणसाचं मत प्रसन्न ठेवते, त्याची प्रेरणा जागृत ठेवते. हो ना. समाजाचे संस्कार आणि शहाणपण ही कलाच तपासत राहते. बरोबर. मनुष्य जर सर्जनशील व्हावा, तो विवेकी घडावा असं वाटत असेल ना, तर विविध कला आणि साहित्य यांच्यावर आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा विचार प्रत्येक माणसाच्या मनात रुजायला हवा. आणि अगदी याच विचारातून उदयास आलेली तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी नाट्य संस्था म्हणजेच
कला संस्कृती. लोककला हा खरं तर कोकणातील हौशी कलावंतांनी पूर्वापार जपलेला वारसा आजही वेगवेगळ्या स्वरूपात रसिकांसमोर सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. कोकणातील कलावंतांनी ही कला नुसती टिकवली नाही तर अगदी मनापासून जपली सुद्धा. पूर्वापार चालत असलेले बहुरंगी नमन, जाकडी नृत्य अशा विविध लोककला जपता जपता ही मंडळी नाट्यक्षेत्राकडे कधी वळली ते कळले सुद्धा नाही. नाट्यक्षेत्र हे एक विलक्षण आनंद देणारे व लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या रोमरोमात हर्ष फुलविणारे करमणुकीचे महत्वाचे अंग. पुढे प्रशांत आलिम, प्रदीप गोडबरे, प्रसाद गोताळ, राजेंद्र अवेरे, संदेश फटकरे आणि अभय कोताळे यांचे. डॉक्टर अरुण देवाळे साहेब यांचाही लोकांची सेवा करता करता जीव गेला आणि ते आपल्याला सोडून गेले. अशा या सर्व कोविड योद्ध्यांना आमचा हा मानाचा सलाम. हो, या सर्व कोविड योद्ध्यांना आमच्या कला संस्कृतीच्या वतीनं ही मानवंदना. कसली भारी मुंबई आई, केवढी मोठी घरं. घरा नाही ग, बिल्डिंग बंद करा, बिल्डिंग. संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोनामुळे आजपासून केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केलाय. आणि अखेर तिलाही कोरोनानं गाठलं तर कधी ताप याच्या तिच्याही स्वप्नांचा टक्राचूर होऊ लागला. जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला. जवळचे परके होऊ लागले. आपले म्हणणारे मतलबी झाले. अरे तिला कोरोना दिलाय, तिला कोरोना दिलाय, तिच्यापासून लांब आले. अरे कुमार समर्थ किरण आगरे हा मागील 1 वर्षापासून सूर्या हॉस्पिटलमध्ये सांताक्रूज येथे निमोनिया या आजाराशी संघर्ष करतोय. त्याच्या उपचारासाठी आतापर्यंत जवळजवळ 22 ते 23 लाख रुपये इतका खर्च आलाय आणि पुढील सर्जरीसाठी अजून 4 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. होय, त्यातच सतत घेतल्या जाणाऱ्या सुट्ट्यांमुळे श्री किरण आगरे यांची नोकरी देखील गेलेली आहे. त्यामुळे आपला हा कार्यक्रम म्हणजेच औदार्य अनुभूती एक हात मदतीचा या कार्यक्रमाच्या या उपक्रमाच्या नफ्याच्या स्वरूपात जी जमा झालेली रक्कम असेल ती आम्ही आगरे कुटुंबीय यांना देण्याचं ठरवलंय. हो, या सगळ्या कार्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप सहकार्य लाभले. आम्ही कला संस्कृती मात्र याचं निमित्त आहोत. अगदी बरोबर. आपण मोठ्या मनानं आमचं म्हणणं ऐकून घेतलं ना आणि हे जे काही औदार्य दाखवलंय त्यामुळे आम्ही तुम्हा सर्वांचे सदैव ऋणी आहोत. हो, मी सन्माननीय मान्यवरांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो. श्री आगरे कुटुंबियांना आम्ही देणार आहोत. मी आमच्या प्रतिनिधींना विनंती करतो की आपण हा धनादेश सन्माननीय मान्यवरांना द्यावा. सन्माननीय मान्यवर आगरे कुटुंबियांना धनादेश देत आहेत. औदार्य अनुभूती. त्याचबरोबर आमच्या कला संस्कृतीचे सदस्य श्री योगेश संगरे मुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे आम्ही थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी योगेशजी संगरे साहेब त्यांना विनंती करेन की आपण रंगमंचावर यावं. तर तुमचं नाव? माझं नाव प्रशांत आहे. ओके, आज जो हा इथे कार्यक्रम आहे तो कशा संदर्भात ठेवलेला आहे आणि त्याचे आयोजन कोण करतंय? या कला संस्कृती आयोजित
औदार्य अनुभूती एक हात मदतीचा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. आमच्याच गावातील आमचे बंधू किरण काशीनाथ आगरे त्यांचा मुलगा समर्थ किरण आगरे हा जवळजवळ गेल्या 1 वर्षापासून जन्म झाल्यापासून तो आजारी आहे आणि त्याला निमोनियाचा त्रास आहे आणि त्यांच्या या कुटुंबियाने या संपूर्णच्या बाबतीमध्ये जवळजवळ 20 ते 22 लाख रुपये आतापर्यंत खर्च झाला आणि आता जवळजवळ एक शेवटचं ऑपरेशन आहे डॉक्टरांनी सांगितले तर त्याच्यामध्ये एक 4 ते 5 लाखाचा आत्ताचा हा खर्च आहे. त्यांच्या कुटुंबियांना खूप जड जातं हे सगळं करण्यासाठी. मात्र आम्ही थोडंसं फुल नाही फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे थोडंसं आम्ही प्रयत्न करतोय त्यांना मदत करायचा आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेवढं काही नफा होईल तो आम्ही त्यांना आज या ठिकाणी आम्ही इथे देणार आहोत. त्याचप्रमाणे आमच्याच वाडीतील म्हणजे आमचाच एक कला संस्कृतीचा सदस्य योगेश संगरे याची सुद्धा पत्नी डिलिव्हरीच्या दरम्यान तिच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्या तर त्यांनाही त्यांचंही सेम तसंच आहे की डायलिसिसवर आता त्या आहेत तर त्यांनाही आम्ही या माध्यमातून थोडीफार फुल ना फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे थोडंसं आम्ही मदत करण्याचा आमचा विचार आहे आणि त्या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम योजला. ओके. या कार्यक्रमाची जी संकल्पना आहे कोणाची आहे? संकल्पना आमचे नाट्य दिग्दर्शक श्रीयुत सुभाषजी गोताड सर आणि आमचे सहकारी मार्गदर्शक श्रीयुत सचिनजी जोगळे साहेब या दोघांच्या मनातून आली आणि आम्ही सर्व आमचे जे कला संस्कृतीचे प्रतिनिधी आम्ही सर्वांनी ठरवलं की नक्कीच आपल्या परीने आपण आतापर्यंत सगळे विविध असे कार्यक्रम करत असतो. मात्र या अनुषंगाने या कार्यक्रमातून आपण जर या मुलासाठी मदत केली तर नक्कीच आजपर्यंत आपण जेवढे आज कला संस्कृतीच्या माध्यमातून जेवढे काही कार्यक्रम राबवले त्यातून आपल्याला कुठेतरी एक पुण्य मिळेल या हिशोबाने आम्ही हा करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच त्या बाळाला या माध्यमातून परमेश्वराचरणी प्रार्थना आहे की त्याला लवकर बरं होऊ दे आणि सगळं व्यवस्थित होऊन त्याला घरी येऊ दे. ओके सर, तुम्ही जो हा उपक्रम घेताय खूप आणि गरजेचा होता आणि आपल्या मला वाटतं वाघर तालुक्यातील नरवण गावचा तो भूमिपुत्र आहे. आम्ही या चॅनलच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा आणि हा त्याला जे काही आर्थिक सहकार्य करता येईल तो. तसेच सर मला थोडक्यात सांगाल का ही जी तुमची जी कला संस्कृतीचा जो आहे हा किती वर्षापासून तुम्ही जे करताय कार्यक्रम? आज जवळजवळ आमच्या कला संस्कृतीला 7 वर्ष पूर्ण झाली. ओके. मागच्याच महिन्यामध्ये आम्ही कला संस्कृतीचा 7वा वर्धापन दिन सोहळा दादर येथे छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर या ठिकाणी आम्ही साजरा केला. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि खूप असं चाललंय, लोकांचं खूप प्रेम आहे आमच्यावर. ओके सर, तसेच आम्ही कोकणकर युट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. असेच वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम तुम्ही राबवत राहा अशी आम्ही तुम्हाला हे करतो, प्रार्थना करतो आणि धन्यवाद. शुभेच्छा आजच्या कार्यक्रमासाठी. तुमच्याकडूनही तुम्हाला आम्ही कोकणकर या युट्यूब चॅनलला आमच्याकडूनही खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू आणि ऑल द बेस्ट कार्यक्रम. हो हो, थँक्यू. एक आम्हाला अपेक्षित असणारी मदत या ठिकाणी आपण केलेली आहे. मी मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुम्हाला विनंती करतो सर्वांना नम्रपणे की आपणही आपली मित्रमंडळी, आप्तेष्ट, त्याचबरोबर जे तुमचे व्यवसाय करणारे मित्र असतील त्यांनाही आपण विनंती करावी या बालकासाठी. त्याचबरोबर या ठिकाणी मगाशी सांगितले गेलं जे सनगरे यांची जी पत्नी आहे ते तुम्हाला या ठिकाणी उल्लेख केला गेला. जवळजवळ त्याला आठवड्यातून 2 वेळा डायलिसिस करावं लागतंय आणि तिचं वय तुम्हाला कल्पना नसेल, जेमतेम 28 वर्ष आहे आणि तिला झालेली मुलगी 7 महिन्याची आहे आणि अशा अवस्थेमध्ये ते सारं कुटुंब अडचणीत आलेलं आहे या ठिकाणी. आजच्या कला सांस्कृतिक या संस्थेचे सगळे प्रमुख प्रतिनिधी तसे त्यांचे टीम वर्कर आणि आजच्या कार्यक्रमासाठी सर्व कलाकार या लोकांनी काही आपलं मानधन न घेता कुमार समर्थ नागरे यांच्या मदतीसाठी हात प्रयोग लावला. त्यानिमित्त मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच आज प्रेक्षक वर्गाने तिकीट घेऊन
जे काही मदत केलेली आहे त्यांचे सर्वांचे आभार. तसेच काही लोकांनी वैयक्तिकरित्या संस्थेने पण काही लोकांनी मदत केली त्यांचे आभार मानतो. आणि कला संस्कृती या संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि किरण काशीनाथ आगरे आणि परिवार यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. उदारमतवादी स्वभावाचे प्रत्यक्ष अनुभव आज आपण इथे उपस्थित राहून दाखवले त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आम्ही केलेल्या विनंतीचा मान राखून आपण मदतीचा हात पुढे केला त्याबद्दलही आपले मनपूर्वक आभार. कुमार समर्थ हा हॉस्पिटलमध्ये न्यूमोनिया सारख्या आजाराशी संघर्ष करतो. डॉक्टर त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेतच, परंतु दवासोबत दुवाची देखील आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आपण या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करूया. हो. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक एक विनंती आहे की कुमार समर्थ किरण आगरे या बालकास या आजारपणातून बरे होण्याकरता आपण सर्वांनी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करूया. Thank you.